नमस्कार, स्नेहल किचन वर्ल्ड मध्ये मी स्नेहल आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। आज या ठिकाणी कार्तिकी एकादशी निमित्त आपण साबुदाणा वड्याची रेसिपी पाहणार आहोत। तर चला रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर या ठिकाणी मी 2 वाटी साबुदाणा भिजवलेला साबुदाणा या ठिकाणी मी घेतलेला आहे आणि आता आपण या ठिकाणी 1 वाटी शेंगदाणा भाजून घेतलेला आहे आणि यासाठी 7 ते 8 हिरव्या मिरच्या आणि 2 बटाटे उकडून सोलून घेतलेले आहेत। तर या ठिकाणी आपण लागणारे जे साहित्य आहे आपलं साबुदाणे वड्यासाठी आपण आता मिक्सरच्या बाउल मध्ये आता शेंगदाणे बारीक करून घेऊया। शेंगदाणे बारीक करतानाच त्यामध्ये 7 ते 8 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि या ठिकाणी 1 चमचा मीठ मी यामध्ये ऍड करते आणि हे आपण मिक्सर मध्ये छान असं दळून घेऊया आणि त्यानंतर आपलं जे साबुदाण्यासाठी वडे तयार करण्यासाठी लागणारे जे पीठ आहे ते मळून घेऊया। आता आपण या ठिकाणी मीठ मिरची आणि शेंगदाण्याचा जरा जाडसर दळून घेतलेला आहे आणि आता आपण हे यामध्ये मिक्स करून घेऊया आणि हे पीठ आपण वड्यासाठी लागणारे मळून घेऊया। यामध्ये आपण बटाटे आहेत ते मी असे हाताने स्मॅश करून टाकणार आहे। जास्तही उकडलेला नाही बटाटा, मीडियम असाच उकडायचा आहे। जास्त जर उकडले बटाटे तर मग साबुदाणा वड्यामध्ये मॉइश्चर जास्त होतं आणि मग तळताना साबुदाणा वडा बऱ्यापैकी मग तेलामध्ये उघडला जातो किंवा तेल उडतं मग तेलामध्ये सुटतो। तर या प्रकारे आपण आता हे पीठ मळून घेतलेलं आहे। आपल्या साबुदाणे वड्यासाठी लागणारे पीठ आपण मळून घेतोय। वडे थापून घेऊया। तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि या ठिकाणी आपण कडक असं तेल गरम करून घेणार आहोत वडे तळण्यासाठी। अशा पद्धतीने आपले साबुदाणा वडे मी थापून घेतलेले आहेत, इथे बघू शकता तुम्ही। आणि आता आपण हे जे वडे थापून घेतलेले आहेत ते आता आपण तळून घेऊया। वडे तळायला टाकणार आहोत। अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही आपले साबुदाणा वडे छान असे सोनेरी रंगावर तळले गेलेले आहेत। पाहू शकता अजिबात व्यवस्थितरित्या आपले वडे तळले गेलेले, सुटले नाही आणि आपले वडे या ठिकाणी आता तळून झालेले आहेत। आता आपण काढून घेऊयात ते एका प्लेट मध्ये। अशा पद्धतीने आपले वडे आता तळून तयार आहेत। आता या ठिकाणी आपण साबुदाणा वड्यासाठी लागणाऱ्या रेसिपीसाठी आपण त्यासोबत खाण्यासाठी या ठिकाणी उपवासाची शेंगदाण्याची चटणी या ठिकाणी तयार करणार आहोत। तर यासाठी आपले जे इन्ग्रेडियंट्स आहेत तर ते मी तुम्हाला दाखवते मी काय काय घेतलेलं आहे। या ठिकाणी मी शेंगदाणे आहेत, हे थोडं अर्धी वाटी शेंगदाणे आहेत ते मी 20 मिनिटं थोडे भिजवून घेतलेले होते, म्हणजे चांगलं मॉइश्चर येतं शेंगदाण्यामध्ये आणि मग चटणी अशी छान अशी बाइंड होते आणि छान लागते। तर या ठिकाणी मी अर्धी वाटी शेंगदाणे भिजवून घेतलेले, यासाठी 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। हे आता आपण एकत्रित मिश्रण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत आणि यासाठी आपण ओलं सुकं खोबरं आहे, ओलं खोबरं आहे ते ओलं खोबरं पण आपण या ठिकाणी मी घेतलेलं आहे। या ठिकाणी ओलं खोबरं, शेंगदाणे, हिरवी मिरची आणि यामध्ये आपण चवीनुसार मीठ ऍड करणार आहोत। चवीनुसार तुमचा अर्धा चमचा तुम्ही या चटणीसाठी मीठ ऍड करायचे। या ठिकाणी आपण यामध्ये थोडी साखर 2 ते 3 चमचे आहे ते ऍड केलेली आहे ही चटणी तयार करत असताना। आता हे जे मिश्रण आहे ते आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात। आता या ठिकाणी आपण आपली चटणी तयार झालेली आहे।
अशा पद्धतीने आपले साबुदाणा वडे आणि ओल्या नारळाची चटणी या ठिकाणी आपण आता खाण्यासाठी तयार आहे। तर मी पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीचे आपले साबुदाणा वडे झालेले आहेत। एकदम फार सुंदर आणि क्रिस्पी अशा पद्धतीचे झालेले आहेत, छान असे क्रिस्पी आहे आणि कुठेही ब्रेक झालेले नाही, आपले तळताना किंवा सुटलेले नाही। अशा पद्धतीने क्रिस्पी झालेले आहेत छान वडे तुम्ही पाहू शकता आणि या ठिकाणी आपण पाहू शकता। आता भेटूया एका नवीन रेसिपी सोबत। व्हिडिओ पाहिल्याबाबत खूप खूप धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आता पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत सर्वांचे खूप खूप धन्यवाद।